नमस्कार मंडळी, मी चिन्मय पारे स्वागत करतो आपलं मनस्पर्श साहित्य या यूट्यूब चॅनलवर। खरं तर ना, सर्वात आधी तर मराठी दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देताना मला कसं तरी वाटतंय हो, कारण क्रांतीज्योतीसारख्या मराठी शाळा कुठेतरी लुप्त होत चालल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून मराठी भाषाही लुप्त होत चालली आहे। जी मराठी शाळा मराठी माणसाला जगणं शिकवतं, उभं राहणं शिकवते, ती मराठी शाळा आज अस्तित्वातच नाहीये। काही प्रमाणात असतीलही, पण मग उद्याचा मराठी दिन का म्हणून आपण साजरा करतोय, हाच एक मोठा प्रश्न आहे माझ्यापुढे। जर मराठी शाळाविषयी आदर नसेल आपल्या मनात, मराठी शाळेमध्ये जाण्याची इच्छा नसेल, तर आपण का करावा मराठी दिन साजरा? असू द्या, तो झाला प्रवचनाचा विषय। तर दुर्दैव आहेच आपल्या महाराष्ट्राचं। महाराष्ट्र असूनही महाराष्ट्रात मराठी लुप्त होत जातीये, आणि ती का होत जातीये तर मराठी शाळा नाही, मराठी शाळा कमी होत चालल्या, ज्याला त्याला इंग्लिश स्कूल हवी। असू द्या, तो मूळ मुद्दा नाहीच आहे। तर आधी मराठी शाळा होती कशी आणि आता राहिली कशी, यातलं अंतर कळेल तुम्हाला ही कविता ऐकल्यानंतर। कविता आहे, चल लेका एकदा शाळेमध्ये जाऊ, कवी चिन्मय पारे। मग मी लिहिलं होतं असं की, चल लेका एकदा शाळेमध्ये जाऊ, प्रार्थनेसाठी उभी असलेली ती आपली रांग पाहू, 7 वर्षाच्या लेकरांच्या ताठ असलेल्या माना पाहू, चल लेका एकदा शाळेमध्ये जाऊ। बाई तिथं आई तर गुरु तिथं बाप होता, बाई तिथं आई तर गुरु तिथं बाप होता, बिघडणाऱ्यालाही घडवण्याचा त्यांचा वेडा ध्यास होता। किती उचापत्या केल्या तरी त्यांचा प्रत्येक पोरगा खास होता, किती उचापत्या केल्या तरी त्यांचा प्रत्येक पोरगा खास होता। मराठी शाळा अशीच होती, ती आता डोळ्यानं दिसणार नाही भाऊ। चल ना रे भाऊ एकदा शाळेमध्ये जाऊ, चल ना रे भाऊ एकदा शाळेमध्ये जाऊ। तिथं रोज असणाऱ्या भातासोबत एक मोठा संदेश होता, तिथं रोज असणाऱ्या भातासोबत एक मोठा संदेश होता। म्हणून तर नाही का सर्वांचा एकाच रंगाचा ड्रेस होता। शाळेतल्या बाई नाही का आमच्यासाठी रोज आणायच्या एक नवीन खाऊ, शाळेतल्या बाई नाही का रोज आणायच्या आमच्यासाठी एक नवीन खाऊ। तोच खाऊ खाण्यासाठी मित्रा चल ना रे एकदा शाळेमध्ये जाऊ, तोच खाऊ खाण्यासाठी मित्रा चल ना रे एकदा शाळेमध्ये जाऊ। त्या काळात 4G 5G ची रेंज नव्हती, त्या काळात 4G 5G ची रेंज नव्हती, पण मास्तरांची एकच नजर सगळे नेटवर्क आणत होती। तेच आयुष्यातले धडे घेण्यासाठी मित्रा परत कान आपला मास्तरच्या हातात देऊ, तेच आयुष्यातले धडे घेण्यासाठी मित्र आपला पुन्हा एकदा कान मास्तरच्या हातात देऊ। चल ना रे एकदा शाळेमध्ये जाऊ, चल लेका एकदा शाळेमध्ये जाऊ। आता तीच परिस्थिती आजच्या काळातली आहे, किंबहुना त्याहूनही कित्येक पटीनं खराब। मध्यंतरी प्रकरण होतं क्रांतीज्योतीचं, मग त्यावर लिहिलं होतं की क्रांतीज्योतीसारख्या मराठी शाळा असणार का, आणि असल्या जरी भविष्यात चुकून त्यात पुढची पिढी बसणार का। तर ते वाचवणं आपलीच जबाबदारी, म्हणून ते वाचवण्यासाठी मित्रा आपणच पुढाकार घेऊ, ते वाचवण्यासाठी मित्र आपणच पुढाकार घेऊ। चल लेका एकदा शाळेमध्ये जाऊ, मराठी शाळेतलं गुपित पुन्हा एकदा उलगडून पाहू, मराठी शाळेतलं गुपित पुन्हा एकदा उलगडून पाहू। नमस्कार। खरं तर मराठी शाळा आणि मराठी भाषा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे। एक बाजू नसली तर एक बाजू नक्कीच निरर्थकच। आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा देत देत मी आपली रजा घेतो, आणि 500 सबस्क्रायबर होत चाललेत, तिकडे जरा लक्ष द्या, एवढी भाबडी विनंती करून मी थांबतो। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार।